सत्ता संघर्ष आणि सहकार. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नवा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. एका बाजूला आहेत आपले डॅशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंडे आणि दुसऱ्या बाजूला आहेत भाजपचे तरुण नेते डॉक्टर सुजय विखे पाटील. तुकाराम मुंडेंनी अन्न व औषध प्रशासनाचा म्हणजे FDAचा कारभार हाती घेतल्यानंतर नेहमीप्रमाणे पहिल्याच दिवसापासून त्यांचा धडाका सुरू झालाय तो कारवाईचा. दूध भेसळखोरांचं कंबरड मोडण्यासाठी मुंडेंनी राज्यभर छापेमारीचं सत्र सुरू केलं. सामान्य जनतेनं या धडक कारवाईचा टाळ्या वाजवून स्वागत केलं. पण अचानक या कारवाईवर थेट सुजय विखे पाटील का डाडलेत? सुजय विखेंच्या मते मुंडेंच्या कारवाईमुळे व्यवसाय बंद पडतायत आणि ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्या कारवाईचं कौतुक अख्खा महाराष्ट्र करतोय त्याला विखे पाटलांचाच एवढा तीव्र विरोध का? या विरोधामागे खरंच शेतकऱ्यांचा कळवळा आहे की विखे पाटलांचा स्वतःचा दुग्ध व्यवसाय आता अडचणीत आलाय? हेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. तुकाराम मुंडे जिथे जातात तिथे नियम आणि कायद्याचा बडगा ठरलेला असतो. दूध क्षेत्रातील मोठी भेसळ रोखण्यासाठी त्यांनी रात्री अपरात्री धाडी टाकणं सुरू केलं. चुकीचं काम करणाऱ्यांचे धाबेदण आणले. पण सुजय विखे पाटील थेट मैदानात उतरले आणि त्यांनी थेट मुंडेंच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतलाय. विखे पाटलांचा आरोप आहे की कारवाईच्या नावाखाली अधिकारी दहशत माजवतायत, चुकीचे पंचनामे करून बळजबरीने दूध संकलन केंद्र बंद पाडली जात आहेत. विखे पाटील एवढे आक्रमक का झाले हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात डोकावून पाहावं लागेल. आता या कथेतील सर्वात मोठा ट्विस्ट, सुजय विखे पाटलांचा स्वतःचा दूध व्यवसाय आहे का म्हणून ते एवढे नाराज आहेत? तर उत्तर आहे एकदम मोठा व्यवसाय. विखे पाटील घराणं हे महाराष्ट्राच्या सहकार आणि डेअरी उद्योगाचा किंग मेकर मानलं जातं. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची प्रवरानगर येथील निजरणेश्वर मिल्क डेअरी प्रॉडक्ट्समध्ये थेट आर्थिक भागीदारी आणि मोठी गुंतवणूक आहे. एवढंच नाही तर अहमदनगर जिल्ह्यातील दूध संस्थांवर विखे पाटलांचं एक हाती राजकीय नियंत्रण आहे. पारनेर दूध संघाच्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत सुजय विखेंच्या पॅनलनं खासदार निलेश लंकेंच्या पॅनलला आसमान दाखवत पूर्ण बहुमत मिळवलं होतं. त्यात भर म्हणजे सुजय विखेंचे वडील राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राहिलेले आहेत. थोडक्यात सांगायचं तर विखे कुटुंबाचं कोट्यावधी रुपयांचं दूध संकलन नेटवर्क, शीतकरण केंद्र आणि पशुखाद्य प्रकल्प थेट या क्षेत्राशी जोडलेले आहेत. मग आता मुख्य प्रश्न उरतो, तुकाराम मुंडेंच्या या कारवाईचा थेट फटका सुजय विखेंच्या व्यवसायाला बसलाय का? कायदेशीर भाषेत सांगायचं तर विखे पाटलांच्या डेअरीवर थेट कोणतीही कारवाई झालेली नाहीये. पण खरी गोची कुठे झाली आहे माहितीये का? मुंडेंनी संपूर्ण राज्यातील दूध पुरवठा साखळीवर आणि संकलन केंद्रावर कडक नियमांचा असा काही फास आवळलाय की त्यामुळे दररोज हजारो लिटर दूध संकलित करणाऱ्या संस्थांचेच धाबेदण आणलेत. विखे पाटलांच्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात हजारो शेतकरी या दूध संकलन व्यवस्थेवर अवलंबून आहेत. जर मुंडेंच्या कडक कारवाईच्या भीतीने ही संकलन केंद्र बंद झाली किंवा दूध स्वीकारणंच बंद झालं तर त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसेल आणि शेतकरी कोणावर नाराज होणार? अर्थातच विखे पाटलांवर. म्हणजेच स्वतःचं दूध साम्राज्य सुरक्षित ठेवणं आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांची राजकीय नाराजी टाळणं यासाठीच विखे पाटील यांनी तुकाराम मुंडेंविरुद्ध थेट युद्ध पुकारलं असल्याचं राजकीय विश्लेषक उघडपणे सांगतात. तर एकीकडे ग्राहकांना शुद्ध आणि विषमुक्त दूध मिळावं म्हणून कायद्याची तलवार चालवणारे तुकाराम मुंडे, तर दुसरीकडे कारवाईच्या अतिरेकामुळे सहकार क्षेत्र आणि शेतकरी उद्ध्वस्त होऊ नये म्हणून किंवा स्वतःचा दुग्ध व्यवसाय आणि राजकारण सुरक्षित राहावं म्हणून मैदानात उतरलेले सुजय विखे पाटील. या संपूर्ण वादात तुम्हाला कुणाची बाजू योग्य वाटते? तुकाराम मुंडेंचा डॅशिंग कारभार की विखे पाटलांचा आक्षेप? कमेंट बॉक्समध्ये आपली मतं नक्की नोंदवा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.